नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा निकाल वाचनाला दुपारी 4:30 वाजता सुरुवात होणार। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष। आजच्या निकालाकडून काही अपेक्षा नाही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच म्हणतात अदृश्य शक्ती सगळं करत आहेत। सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्री शिंदेंसह केंद्रावर निशाणा, तर निकाल विरोधात लागल्यास सुप्रीम कोर्टामध्ये जाणार, सुळेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे सर्वांना माहिती। दिल्लीवरून येणारा निकाल राहुल नार्वेकर वाचतील, संजय राऊतांची नार्वेकरांवर टीका। विधान परिषद निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण यांच्या गटाने चंद्रकांत हंडोरेंचा पराभव केला। संजय राऊतांचा अशोक चव्हाणांवर गंभीर आरोप, हंडोरे यांना आमचा पाठिंबा, राऊतांची प्रतिक्रिया। हंडोरे यांना मी पाडल्याची खोटी गोष्ट, मी दगाफटका करणारा माणूस नाही, राऊतांनी केलेल्या आरोपाला अशोक चव्हाण यांचं प्रत्युत्तर। मराठा आरक्षणासाठी 20 फेब्रुवारीला एक दिवसीय विशेष अधिवेशन, प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच निकाली लागण्याची शक्यता। अधिवेशनात सगळे सोयरे अधिसूचनेबाबत कायदा करणं अशक्य, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया, तर मनोज जरांगे पाटलांनी तब्येतीची काळजी घ्यावी, तायवाडेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 6वा दिवस, जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत जरांगे उपोषणावर ठाम। सरकारनं ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण दिलं किंवा सरसकट प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी समाज पेटून उठेल, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा इशारा। मराठा समाजासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मोठं काम केलं, जरांगेंच्या आंदोलनावर खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया, तर मराठा आरक्षणाचा कायदा करण्यासाठी जो वेळ लागेल तो लागणारच, श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य। जरांगे पाटलांनी संविधान आणि आरक्षणाचा अभ्यास करावा, चुकीच्या पद्धतीनं काही होणार नाही, भाजपचे नेते परिणय फुकेंचा जरांगेंना सल्ला। कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीचे विभागीय आयुक्त आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, कुणबी नोंदी शोधताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश। काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला सुरुवात, काँग्रेसच्या बैठकीसाठी आतापर्यंत 22 आमदार उपस्थित, मोहन हंबर्डे, जितेश अंतापूरकर, माधवराव पाटील, जवळगावकर अनुपस्थित। काही आमदार आमच्या परवानगीनं बैठकीला अनुपस्थित राहणार, हंबर्डे, जवळगावकर येणार नाहीत, मतदानाला येतील, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये खतखत, नेत्यांच्या कारभारावर पक्ष सचिवांची टीका, काँग्रेसच्या लोणावळ्यामधल्या चिंतन शिबिरामध्ये प्रदेश सचिवांना निमंत्रण नाही, चिंतन शिबिरामध्ये न बोलावल्यानं सचिव संदेश शिंघलकर हायकमांडकडे तक्रार करणार। भाजपच्या खासदारांनी किसान मोर्चाला अर्बन नक्षल अशी नावं ठेवली, किसान मोर्चावर बोलताना आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका। छगन भुजबळांविरोधातील बेनामी व्यवहाराचा खटला विशेष कोर्टाकडून बंद, कोर्टाच्या निकालानं भुजबळ आणि कुटुंबियांना दिलासा, बेनामी व्यवहार प्रकरणामध्ये आयकर विभागानं सुरू केलेली कारवाई रद्द। कमी पैशामध्ये जमीन बळकावल्याच्या प्रकरणामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे दोषमुक्त, अंबाजोगाईमधल्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी मुंडेंसह तिघांना केलं दोषमुक्त। बबनराव घोलप यांच्याकडून ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा, भाऊसाहेब वागचौरे यांना ठाकरे गटात पक्षप्रवेश दिल्यामुळे घोलप नाराज, बबनराव घोलप लवकरच शिंदे गटामध्ये प्रवेश करणार। राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार आज दुपारी 1 वाजता एकत्र अर्ज भरणार, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार, अर्ज भरताना महायुती शक्ती प्रदर्शनही करणार। प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार, सुनील तटकरेंची घोषणा, पटेल खासदारकीचा राजीनामा देऊन आज उमेदवारी अर्ज भरणार। अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानं महाविकास आघाडीच्या जागावाटपाला वेळ लागण्याची शक्यता, काँग्रेसचे आमदार भाजपच्या संपर्कात असल्यानं काँग्रेस वेट अँड वॉचच्या भूमिकेत। भाजपने नारायण राणेंना त्यांची जागा दाखवून दिली, वापर झाल्यावर कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून द्यायचं ही भाजपची नीती, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांची नारायण राणे यांच्यावर टीका। रत्नागिरीमध्ये निलेश राणेंचा उद्या जाहीर सभा, सभेच्या पार्श्वभूमीवर गावात जोरदार बॅनरबाजी, कार्यकर्त्यांकडून गावात वातावरण निर्मिती। माहितीमध्ये कोण कुठे लढणार हे वरिष्ठ नेते ठरवतील, माहितीच्या जागा वाटपावर खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया, येणाऱ्या दिवसामध्ये जागा वाटपाचं चित्र स्पष्ट होईल, श्रीकांत शिंदेंची माहिती। लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंचा मेगा प्लॅन, महाराष्ट्रामधील 125 विधानसभा क्षेत्रांमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभा होणार, पक्षाला उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात। मुख्यमंत्री शिंदेंचा आजचा यवतमाळ दौरा रद्द, पदाधिकारी मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्याला शिंदे हजर राहणार होते। राज्यामध्ये यापुढे इंडिया आघाडीच्या नावानं मेळावे होणार, 24 तारखेला पुण्यामध्ये इंडिया आघाडीचा एल्गार मेळावा, शरद पवार एल्गार मेळाव्याला उपस्थित राहणार, आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं इंडिया आघाडीचे मेळावे। आमदार आदित्य ठाकरेंचा आज जळगाव दौरा, दुपारी शहरामध्ये संवाद मेळावा, शिरसोली इथेही संवाद मेळाव्याचं आयोजन। शिंदे गटाचं कोल्हापुरात उद्यापासून 2 दिवसीय महाधिवेशन, मुख्यमंत्री शिंदेंसह पक्षाचे नेते उपस्थित राहणार, शिंदे गटाकडून महाधिवेशनाची जोरदार तयारी सुरू।
शरद पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांचा आज मुंबईमध्ये मेळावा. सकाळी 10 वाजता षण्मुखानंद सभागृहामध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. अजित पवारांचा उद्या बारामतीमध्ये मेळावा. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं मेळाव्याचं आयोजन. अजित पवार मार्गदर्शन करणार. पुण्यामध्ये जयंत पाटलांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर. जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री असा बॅनरवर उल्लेख. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना झळकले भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर. यवतमाळच्या नेर नगर परिषदेमध्ये अजित पवार गटाला खिंडार. नगरसेवक सुभाष पोयर आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार. श्रीकांत शिंदे, गुलाबराव पाटील, भुसेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार. देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवारांना डिलीट पदवी. चंद्रपुरातील गोंडवाना विद्यापीठ करणार सन्मान. शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या जामीन रद्दच्या अर्जावर आज निकाल. तर न्यायालयाच्या निर्णयाआधी निर्धार मेळाव्याचं आयोजन. तुपकर समर्थकांशी संवाद साधणार. 30 लाखांवरील आर्थिक गुन्ह्यामध्ये आता ईडीची कायदेशीर कारवाई. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागामध्ये 30 लाख रुपयांवरील गुन्ह्यामध्ये ईडीची सुमोटो कारवाई. समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीनं एनसीबीच्या 2 अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवला. अटकेनंतर आर्यन खानला एनसीबी कार्यालयामध्ये आणल्याचं सीसीटीव्ही गायब. सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याआधी स्वाभिमानी संघटना आक्रमक. एकनाथ शिंदेंना काळे झेंडे दाखवण्याचा राजू शेट्टींचा इशारा. उसाला जादा हप्ता अद्याप न मिळाल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. नाशिकच्या येवल्यामधील सुरेगावमध्ये मराठा समाजाकडून रास्ता रोको. छत्रपती संभाजीनगरला जाणारा रस्ता मराठा समाजानं अडवला. जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा समाजाचं आंदोलन. पुण्याच्या बारामती तालुक्यामधल्या तरडोली मासाळवाडी गावामध्ये टँकरनं पाणी पुरवठा. गावांमध्ये पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याची समस्या. पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. राज्य सरकारकडून शालेय पोषण आहारामध्ये अखेर बेदाण्याचा समावेश. सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सरकारच्या निर्णयाचं जल्लोषात स्वागत. शरद पवार गट ओबीसी सेलच्या वतीनं उद्या भंडारा ते गोंदिया बाईक रॅलीचं आयोजन करणार. प्रवासादरम्यान 48 कॉर्नर सभा आणि 6 महामेळाव्यांचं आयोजन. अंधेरी पूर्व भागामधील सारीपूत नगरमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं शेकडो लिटर पाणी रस्त्यावर. पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू. 1 एप्रिल 2022 नंतर निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविकांना तात्पुरती रक्कम द्या. अनुदानाच्या 30% रक्कम देण्याचा विचार करा. हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश. मुंबईमध्ये मार्चपासूनच 10% पाणी कपातीची शक्यता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये केवळ 48% पाणीसाठा. 3 वर्षातील सर्वात कमी पाणीसाठा असल्यानं मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट. विमान प्रवासाचे दर महागणार. मार्च अखेरपर्यंत मुंबईतून 100हून अधिक विमानांचं उड्डाण रद्द. मुंबईतून उड्डाण होणाऱ्या विमानांचे तिकिटाचे दर किमान 20% वाढवण्याची शक्यता. मुंबईतील स्मशानभूमी होणार प्रदूषणमुक्त. पालिका राबवणार प्रदूषण नियंत्रण प्रकल्प. प्रकल्पासाठी 1716 कोटींची तरतूद. मुंबई पुणे नागपूर रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ. रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या मे महिन्यापर्यंत वाढवण्याचा निर्णय. अटल सेतूवरून महिनाभरामध्ये धावली 8,13,000 वाहनं. महिनाभरामध्ये केवळ 13 कोटींचा महसूल जमा. एमएमआरडीएकडून चिंता व्यक्त. मध्य रेल्वेच्या कल्याण ते बदलापूर स्थानकादरम्यान 3ऱ्या-4थ्या मार्गाला गती मिळणार. मुंबई रेल्वे विकास महामंडळानं प्लॅटफॉर्मसह इतर बांधकामाकरता मागवल्या निविदा. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये दिवसाला 20 ते 25 गाड्या आंब्याची आवक. सध्या आंब्याच्या एका पेटीला 3000 इतका भाव. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, देवगडमधून आंब्याच्या पेट्या दाखल. पुण्यामध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणा सज्ज. मतदारांसाठी मदत क्रमांक जाहीर. नव्या मतदारांना नाव नोंदवता येणार. मुंबईमध्ये रेल्वे गाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ. विनातिकीट प्रवाशांकडून 100 कोटींची दंड वसुली. सोलापुरात सीबीएसई बोर्ड परीक्षेवर मनसे विद्यार्थी सेनेचा आक्षेप. 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी सुट्टी न दिल्यानं मनसे विद्यार्थी सेना आक्रमक. पेपर बंद पाडण्याचा इशारा. रत्नागिरीमधल्या खेड शहर आता पूरमुक्त होणार. जगबुडी नदीमधील गाळ काढण्यासाठी राज्यासह केंद्राची परवानगी. 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर. मराठा समाजाकडून येवल्यामध्ये कडकडीत बंद. बाजार समितीमध्ये शुकशुकाट. जरांगे पाटलांच्या दीर्घायुष्यासाठी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये रुद्राभिषेक. संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून रुद्राभिषेक. नाशिकच्या मनमाडमधील नाग्या साक्या धरण कोरडं पडल्यानं परिस्थिती गंभीर. सध्या जिल्ह्यामधील 24 पैकी 2 धरणं पूर्ण कोरडी पडली. उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता. भंडाऱ्यामधल्या चिन्नोर तांदळाला भौगोलिक नामांकन म्हणजेच जीआय टॅगिंग प्राप्त. आता जगभर चिन्नोर तांदूळ भंडारा चिन्नोर नावानं ओळखला जाणार. साताऱ्यामधल्या कराडाच्या विकासासाठी 50 कोटींचा निधी मंजूर. लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमधून निधी मंजूर. पुण्यामध्ये जानेवारी महिन्यात मालमत्तांच्या विक्रीमध्ये मोठी वाढ. जवळपास 17,785 मालमत्तांची विक्री. यात 70% निवासी मालमत्ता असल्याची माहिती.
पिंपरीमध्ये महापालिकेची अनधिकृत होर्डिंगवर कारवाई. शहरातील 1100 जाहिरात फलकधारकांना पालिकेची नोटीस. मुंबई महापालिकेवर आता दहिसर भाईंदर रस्त्याचा भार. MMRDA कडून निधी देण्यास असमर्थता. पालिकेवर जवळपास 3,500 कोटींचा खर्च पडणार. मुंबईत पसंतीच्या वाहन क्रमांकामधून 41 लाखांचा महसूल जमा. वडाळा RTOकडे मागील 6 दिवसामध्ये 234 अर्जदारांकडून 41,73,000 रुपयांचा महसूल जमा. पुण्याच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील 1,344 रामभक्त रामलल्लाच्या दर्शनासाठी विशेष रेल्वेनं अयोध्येकडे रवाना. या भाविकांमध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड आणि हडपसर परिसरातील भाविकांचा समावेश. अहमदनगरमध्ये दिव्यांग मुलांसाठी सिंह मेळाव्याचं आयोजन. व्हॅलेंटाईन डे निमित्त साई धारका सेवा ट्रस्टचा अभिनव उपक्रम. साताऱ्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियान सप्ताहाचा समारोप. महिनाभरामध्ये अनेक जनजागृती रॅलींसह विविध उपक्रम पार. नाशिकच्या सिन्नर तहसील कार्यालयासमोर आदिवासींचं आमरण उपोषण सुरू. जमिनी नकळतपणे बळकावल्याचा आरोप. वाशीमध्ये संत सेवालाल महाराजांच्या 285व्या जयंतीचा उत्साह. धर्मगुरू महंत महाराजांच्या वतीनं शोभायात्रेचं नियोजन. पारंपरिक वेशभूषेमध्ये बंजारा बांधवांचा सहभाग.